जय शिवराय शेतकरी बांधवांनो, काल बच्चू कडू यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडूने कर्जमाफीमध्ये 5 बदल करायला सांगितलेले आहेत। या बदलासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहेत आणि जर सरकारने हे 5 बदल या कर्जमाफीमध्ये न केल्यास त्यांना थेट आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। बच्चू कडू यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळत शेतकऱ्यांना जी आता काही कर्जमाफी जाहीर झाली ती कर्जमाफी जाहीर करण्यामागचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाला जात असेल तर बच्चू कडू यांना जात आहे। कारण त्यांनी त्यावेळेस रक्तदान शिबिर राबविले होते, रस्ता रोको केले होते, भरपूर सारे आंदोलन केले होते आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारला भाग पडलं होतं। आता त्याच बच्चू कडूने सरकारला या कर्जमाफीमध्ये 5 बदल करा अन्यथा आम्ही आंदोलन करणार असा इशारा दिला आहे। लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बच्चू कडू घेणार आहेत। आता ते कोणते 5 बदल आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती आहे की जर आपण आपल्या YouTube चॅनलवरती जर सर्वप्रथम आला असाल आणि सर्वप्रथम व्हिडिओ बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण कर्जमाफीचे प्रत्येक छोटे मोठे अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून घेत असतो। तर मित्रांनो, 1 नंबरची जी अट आहे ती बदल करायला लावणारी अट आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सरसकट सामील करण्याची मागणी ही बच्चू कडूने केलेली आहे। 2019 अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ज्या शेतकऱ्यांना झाली होती त्या शेतकऱ्यांना या नवीन कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपये कर्जमाफी दिली जाणार। 50,000वरील कर्ज त्यांनी भरायचे अशी नियम याच्यामध्ये लावला होता। तो नियम बच्चू कडू हे बदलायला लावणार आहेत। दुसरा नियम बघा, दुसरा नियम आहे प्रोत्साहन अनुदानात वाढ करणे। जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान द्या आणि त्यासाठी जी काही तुम्ही जाचक अट लावली 2023-24, 24-25, 25-26 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले आहे त्यातील किमान 2 वर्षानंतर रेग्युलर असेल तर त्यांना 50,000 रुपये अनुदान देणार असं सांगितलेलं होतं। तर त्याच्यामध्ये बच्चू कडू यांनी सांगितलं की 50,000 नाही तर 1 लाख अनुदान द्या, कारण जे शेतकरी थकीत आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही देताय, पण जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतो, त्याच्यामुळे त्यांना 50,000 न देता 1 लाख रुपये इतकं अनुदान द्यावं किंवा त्याच्यामधील जी काही अट आहे रेग्युलरची 2 वर्षाची ती शिथिल करण्याची मागणी सुद्धा याच्यामध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 3 नंबरची जे काय मयत आणि विधवा महिलांसाठी सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। या योजनेमध्ये मयत आणि जे मयत विधवांच्या पत्नी आहेत ते आणि अपंग जे व्यक्ती आहेत त्या अपंग व्यक्तींना या कर्जमाफीमध्ये कोणतीही अट न लावता त्यांची सरसकट कर्जमाफी ही सरकारनं केली पाहिजे अशी बच्चू कडू यांची तिसरी मागणी आहे। त्याच्यानंतर जी काही जुनी थकीत कर्ज आहेत म्हणजे 2017-19 या कर्जमाफी योजनेतील प्रलंबित प्रोत्साहन अनुदाने त्वरित देण्यात यावी। म्हणजे जी काही जुनी थकीत अनुदाने आहेत म्हणजे 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना ते प्रोत्साहन अनुदान मिळालं नव्हतं। त्याच्यामुळे बच्चू कडूंची अशी मागणी आहे की जे जुने थकीत कर्जदार शेतकरी आहेत ज्यांना ते अनुदान तुम्ही प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं होतं ते प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावं अशी बच्चू कडूंची मागणी आहे। त्याच्यानंतर समितीवर टीका ही बच्चू कडूंनी याच्यामध्ये केलेली आहे। जी काही समिती प्रवीण परदेशी यांच्या समितीने शेतकऱ्यांशी चर्चा न करता किंवा शेतकरी नेत्यांशी चर्चा न करता निर्णय घेतल्याबद्दल बच्चू कडू यांनी प्रवीण परदेशीच्या समितीवरती टीका केलेली आहे। आता बच्चू कडू हे सरसकट कर्जमाफीची मागणी याच्यामध्ये करत आहेत। सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी बच्चू कडूची मागणी आहे। याच्यामध्ये 1996 ते 2026 या काळातील 70-75 कोटीची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील दिशा काय असणार आहे तर बच्चू कडूंनी सांगितलं की पुढील दिशा अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन
हे काय जो काय शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे, या शासन निर्णयामध्ये आणि 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या शासन निर्णयामध्ये आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019च्या शासन निर्णयामध्ये काही फरक झालेला नाहीये. त्याच्यामुळं या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, कोणतीही अट ठेवण्यात येऊ नये. जे काही रेग्युलर म्हणजे थकीत शेतकरी असतील, 2019 मधील पात्र झालेले शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही जी काही 2 लाख रुपयाची कर्जमाफी देताय ती सरसकट देण्यात यावी, अशी बच्चू कडूंची मागणी आहे. पुढील दिशा त्यांनी सांगितले की बच्चू कडूंनी यांनी हे सर्व प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांसमोर तर मांडणारच आहेत, पण येणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही हे प्रश्न मांडणार आहेत. जर याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं तर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे, आंदोलनाचा इशारा सरकारला दिलेला आहे. तर मित्रांनो, ही होती बच्चू कडू यांची काल झालेली पत्रकार परिषद आणि त्याच्यामधील 5 मागण्या. ज्या काही मागण्या होत्या त्या म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्यात यावं, प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्यात यावी, मयत आणि विधवा ज्या काही विधवा मयत आहेत त्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अपंगांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात यावं, त्याचबरोबर जुनी थकीत अनुदाने त्वरित म्हणजे जे प्रोत्साहन अनुदाने त्वरित देण्यात यावं. त्याच्यानंतर सरसकट कर्जमाफी 1996 ते 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात यावी. ह्या 5 मागण्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे बच्चू कडू जाणार आहेत आणि या 5 बदल हे त्या शासन निर्णयामध्ये करायला लावणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय, हे 5 बदल याच्यामध्ये होऊ शकतात का? आंदोलन होणार का? बच्चू कडूने जी काही प्रतिक्रिया दिली किंवा ज्या काही मागण्या केल्या त्या तुम्हाला पडतायत का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.